हॅलो गाईज, आज आम्ही चाललो आहे संस्कृती हॉटेलला। बघा, संस्कृती हॉटेलला आम्ही गेल्यानंतर तिथे होतं आपले गाव। आम्ही आपले गाव बघितल्यानंतर मनाला असं वाटलं की बघा, हे गावची परंपरा असेल, पूर्ण रूढी परंपराप्रमाणे दाखवलेलं असलं असं मनाला वाटलं। मग आम्ही गेल्यानंतर एंट्री केली तर तेव्हा बघतो की जाता जाताच असं वाटलं की यार, खूप झाडं वगैरे पण आहेत तिथे। आणि गावाला कसं, आपण गावामध्ये एंट्री केल्यानंतर पहिलेच मंदिर असतात, तसंच इथे पण पहिल्यांदाच गणपती बाप्पांचं मंदिर दिसलं। तेव्हाच मनात वाटलं की नाही, आपण जो विचार केला तसंच आहे बघा इथे। म्हणजे आपल्याला जुन्या आठवणी परत जुन्या ज्या आठवणी आपल्या त्या नवीन ताज्या होत आहेत की गणपती बाप्पाचं मंदिर ही संस्कृतीमध्ये दाखवलेलं आहे बघा, संस्कृती हॉटेलमध्ये। आणि संस्कृती हॉटेलमध्ये आंब्याचं जेवण 1 फेब्रुवारीपासून 3 पर्यंत असतं बघा। आंब्याची सीमा पण तिथे संस्कृती हॉटेलमध्ये दाखवलेली आहे। लोक मस्त काही जेवण करून मस्त तिथे झुल्यावर झुला घेत आहे। खाटा वगैरे पण दाखवले, बसण्यासाठी लोकांना ठेवलेलं आहे। म्हणजे सगळं पूर्ण संस्कृती हॉटेलमध्ये जुन्या परंपराप्रमाणे दाखवलेलं आहे। तिथे आहे आज ऑलरेडी, तुम्ही एकदा नक्की व्हिजिट द्या संस्कृती हॉटेलला। आईचा संसार संस्कृती बाई बघा, इथे मस्त पूर्ण चुलीवर बनवत आहे, चूल पकत आहेत बघा। गावात एका चुलीवरती स्वयंपाक करतात, आजी चुलीवरती भाकरी बनवतात मस्तपैकी चुलीवरची किती टेस्टी लागते। संस्कृती हॉटेल असतात इथे बघा, बैठक खाली आहे, बैठक खाली बसलेले सर्व लोक मस्त जेवण करताय आंबे रसाचं, आवडीने ते झाल्यानंतर फोटो पण काढत आहे। संस्कृती हॉटेलमध्ये एक वडाचं झाड आहे, तिथे ओंकारेश्वराची प्रतिमा स्थापित केली आहे। लोक येऊन मस्त देवाचा नमस्कार पण घेतात। आणि जादूगर संस्कृतीमध्ये ठेवली आहे, सुतार काम करत आहे, विठोबा रुक्मिणीची प्रतिमा, म्हणजे तिथे त्यांनी ते पण दाखवलेलं आहे नेमकी सुतार काय काम करतो, लोहार काय काम करतो। म्हणजे नवीन पिढीसाठी त्यांनी तिथे उद्देशून दिलेले आहेत की सुताराचं काय काम आहे, लोहारचं काय काम आहे, लोहारनी काय काम, कोणते कामं केलेले आहे, लोहार कसं काम करत असतो, लोहार भांड्याची प्रतिमा दाखवलेली आहे। म्हणजे बघा, ते सगळ्या जुन्या आठवणी मला माहिती होतं की काय काय आहे। संस्कृती हॉटेलमध्ये खरंच खूप भारी आहे, एकदा अवश्य तुम्ही संस्कृती हॉटेलला व्हिजिट द्या, खूप मस्त आहे। तिथलं जेवण पण खूप टेस्टी आहे, जेवण खूप स्वादिष्ट असतं। खूप मस्त आहे बघा, कसे मडके घडवत आहे, कसं कुंभार मडक्यांना आकार देत आहे, रूढी परंपरा दाखवलेली आहे, मडके बनवले जातात हे पण दाखवलंय। तुम्ही अवश्य एकदा संस्कृती हॉटेलला व्हिजिट द्या।